नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर आजचा प्रश्न आहे प्रीताताईंचा. प्रीता या ताई म्हणजे तुम्ही म्हणसाल कोण, तर त्या आहेत एक यूट्यूबर ज्यांनी की एक नवीन सुरुवात केलेली आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे की दादा, माझा वॉच टाईमच वाढत नाहीये. दादा, वॉच टाईम वाढण्यासाठी करावं काय? तर चला आपण पूर्णपणे माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटणार. आणि व्हिडिओ जर स्किप केलं तर समजा मी कुठंतरी एखादा शब्द बोललो तर तुमच्या कानावरती पडलंच नाही, मग त्यात काही उपयोग राहणार का? नाही. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेलच. तर चला मित्रांनो, वॉच टाईमचा प्रॉब्लेम आपण लवकरच सॉल्व करूया. तर काहींचे प्रश्न असे असतात की बाबा दादा, आपण जर लाईव्ह घेतली तर त्यानं वॉच टाईम लवकर पूर्ण होतो का, आणि लाईव्ह घेतल्यानं वॉच टाईम वाढतो का? हां, तर आता आपण या विषयावरती बोलूया. सर्वप्रथम लाईव्ह आणि वॉच टाईम याचा काही संबंध त्याच्यावरती. तर मित्रांनो, सध्याला कसं आहे माहिती आहे का, की लाईव्ह जातात शॉर्ट फीडमध्ये, त्यामुळं येतात लाईव्हला भरपूर व्ह्यूज, आणि लोकांना काय वाटते की बाबा आता आपला वॉच टाईम वाढतोय. असं काही नसतोय. लाईव्हचा वॉच टाईम असा काउंट होतच नाही. हां, लाईव्हवरती कसं जेवढा पब्लिक ॲक्टिव्ह आहे समजा, आणि तुम्ही समजा तुमच्या लाईव्हला आले 10,000 व्ह्यूज, आणि तिथं कमेंट करणारी एक पण नाहीत, फक्तच लाईव्ह चालू ठेवली, बिलकुल वाढणार नाही. बिलकुल नाही. मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगू का, लाईव्ह न वॉच टाईम वाढवून उपयोगच नाही. समजा आता लाईव्ह न वॉच टाईम वाढवला, चॅनल मोनेटाईज पण केला, झाला, हां, आणि आपण 10-20 हजार सबस्क्रायबर झाले पण आपले, आणि व्ह्यूज आपले व्हिडिओ टाकला तर येतात किती, 10, 20 आणि 30. त्यात काही उपयोग आहे का? बिलकुल नाही. त्यामुळं तुम्ही व्हिडिओवरती जास्त लक्ष द्या. कंटेंट क्रिएट करा मस्तपैकी. रोज 5 मिनिटाचा व्हिडिओ का होईना, आपण लॉंग व्हिडिओ टाकीत राहा. होणार, नक्कीच यश भेटणार तुम्हाला. आणि वॉच टाईम वाढवण्यासाठी कसं करायचं, काय करायचं, हे तुम्ही डोक्यातनं काढूनच घ्या. वॉच टाईम, वॉच टाईम, वॉच टाईम. एक जरी व्हिडिओ साला व्हायरल झाला ना, तर तुम्ही फेमसच. हां, आणि वॉच टाईम पूर्णच. समजतंय ना मी काय म्हणतोय ते? तुम्ही व्हिडिओवरती लक्ष द्या, चांगला कंटेंट करा. तुम्हाला ज्या कॅटेगरीत तुमची आवड आहे तेच करा. प्रीताताई, तुम्हाला एकच सांगतो, लाईव्हच्या भानगडीत पडू नका. व्हिडिओ कंटिन्यू करत राहा, नक्कीच यश भेटेल. लाईव्ह आता बघा, तुमची मर्जी घ्यायची नाही घ्यायची, तुम्ही घेऊ शकताय. आता कोणी म्हणेल की बाबा हाच घेत होता ना लाईव्ह. आम्ही लाईव्ह घेतो पण सगळ्यांशी बोलण्यासाठी, माणसं जोडून ठेवण्यासाठी. तो असतोय आमचा टार्गेट. बरं, चालतंय. जॉईंट लाईव्ह ठेवा, आठवड्यातून एक वेळेस, 1-2 वेळेस ठेवू शकताय. नवनवीन गेस्ट बोलवा. वॉच टाईमचा टेन्शन नका घेऊ, फक्त कंटिन्यू काम करत राहा. वॉच टाईम लवकरच वाढणार. हां, आणि नक्कीच तुम्हाला यश भेटणार. देवाकडं प्रार्थना करेल, ताई, माझ्या या ताईचं, दादाचं लवकर चॅनल मोनेटाईज व्हावा, आणि नक्कीच त्याला यश मिळावा. तर चला, अजून तुमच्या काही समस्या आहेत ते सांगा, मी तुम्हाला सांगेलच. आता समजलंय तर ना की बाबा वॉच टाईम कसा वाढणार, आणि लाईव्हचा आणि वॉच टाईमचा संबंध काय. मोठे व्हिडिओ टाका, वाढणार, मनानच वाढणार. चला, आता मी कमेंट पाहिलं प्रीताताईंची, म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावाच. आता मला पण कामं असतात, थोडेसे कामं आहेत मला. एवढं झालं की मग आणखीन चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवेल. आणि तुम्ही मला कोणतं प्रश्न असेल ते विचारा, मी नक्कीच मदत करेल. चला, घ्या काळजी. बरं, बाय.